सावंत यांनी अधिवेशनात हे मुद्दा मांडलाय की अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत देखील असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, या सगळ्या सीबीआय मार्फत चौकशी व्हावी असं त्यांनी संजय राऊत म्हणाले. साहेब, अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, अनेक शंका उपस्थित केल्या जातात. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आज सुरुवातीला बोललोय, पुन्हा काय सांगायचं. सांगितलं की एवढी तर सरकार घेणारे माझ्याकडे ऑथेंटिक काही माहिती नाही. तो जिस दिन ये घटना हुई थी उस दिन आपने कहा था कि इस पे राजनीति ना की जाए, उसके बावजूद जो है इस पे राजनीति की गई है. राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना नरवरे यांचा पुस्तकाचा संदर्भ दिला आणि मोठा गदारोळ झाला चीन संदर्भात. त्या संदर्भात काय सांगा? माझ्या मते नरवणे हे देशाच्या राष्ट्रप्रमुख होते. त्यांनी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असेल तर तो त्याचा अधिकार आहे, ती संधी द्यायला हवी होती. आज कारण नसताना देशामध्ये एक असं संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दाखवत आहे की लष्कर प्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे. याची चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव चित्र कळलं असतं. साहेब, मुंबईमध्ये आपण गेल्यानंतर गौतम अदानींनी आपली भेट घेतली होती, सांत्वनपर भेट. गौतम अदानींनी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलं होतं. काय चर्चा झाली सांत्वन भेटीमध्ये? घडलं याचं दुःख सांगायचं दुसरा काय विचार. और साहब, लाड़की बहन योजना जो है अजीत दादा वित्त मंत्री थे, उनके नेतृत्व में शुरू हुआ था और उसी को लेके कुछ जो कार्यकर्ता है उनकी मांग है कि लाड़की बहन योजना का नाम बदलकर अजीत दादा के नाम पे रखा जाए. खुशी है ना उनको, खुश है, मुझे क्या खुश. रणवरे आपकी भावना क्या है इस पर? लोकसभेकडे पुन्हा एकदा जातो. जो प्रकार झाला, अमित शहा उठले, त्याला विरोध केला. राजनाथ सिंह सातत्याने नरवरेंच्या प्रकरणामध्ये राजनाथ सिंह म्हणत होते ते पुस्तकच प्रकाशित झालं नाही तर त्या संदर्भात बोलू नये. ओम बिर्लांवरती देखील अनेक प्रश्न उपस्थित होते त्या संदर्भात. सगळ्या पुस्तक प्रकाशित झालं नाही. माझ्या हातात कॉफी आहे, ते मी दाखवली चाललं. अध्यक्षांनी सांगितलं की ऑथेंटिक करा, ती केली. त्याला विरोध करायचं कारण सर, हाच हिंदीमध्ये कोई बोलने की ज़्यादा आवश्यकता नहीं. सर, इंडिया यूएस ट्रेड डील को लेकर राहुल गांधी ने कई सवाल उपस्थित किए. उन्होंने कहा कि पीएम मोदी पर अमेरिका की तरफ से बहुत दबाव है. ये दबाव था या नहीं ये मुझे मालूम नहीं, मगर इससे कुछ अच्छी बात है, कुछ कमियाँ. मुंबईत पार्थ पवार आणि जिल्हा परिषद पार्थ पवार आणि रोहित पवार यांची जिल्हा परिषदेबाबत मुंबईत बैठक झालं असं कळतंय. आहे असं थांबा आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का? त्यांना हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे? समजलं. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य